चला आज परत एकदा तुरईची भाजी पाहतोय, पण आजची ही रेसिपी अगदी 5 मिनिटात झटपट बनवून तयारी होणारी आहे आणि तेवढीच ती खायलाही टेस्टी लागते। तर आता आपण एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। जिरे मोहरीची फोडणी तयार करून चिरलेली तुरई आपण 2 मिनिटभर परतून घेऊयात। तुरई छान परतली की आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला आणि थोडासा अर्धा चमचा धना पावडर। आता हे सर्व मसाले आपण 2 मिनिटभर परतून घेऊयात। मसाले छान परतले, तळले गेले की आपण यामध्ये आता शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। अगदी जाडसर असा थोडासा 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊन आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात। तुरई शिजायला पाण्याची गरज अजिबात लागत नाही किंवा वेळही लागत नाही। अगदी 2 मिनिटाची आपण वाफ काढून घेऊयात आणि पाहू शकता अगदी मस्त तुरईची भाजी तयार आहे। टिफिनसाठी द्या आणि कधीही बनवून खाऊ शकता तुम्ही। अशी ही खूप चविष्ट लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा। आवडल्यास